म्हणजे रिलेशन पण चांगले हवेत, हे पण चांगलेत, मुलं पण चांगलेत, अगदी घर पण परफेक्ट हवंय. तर तुमच्या आयुष्यातले येणारे 90% प्रॉब्लेम्स बाहेरच चालले जातात, तुमच्यापर्यंत येतच नाही. पण विचारपूर्वक जर नवरा बायकोनी मिळून डिसिजन घेतलं असेल तर दुसऱ्या कोणाला येऊ देऊ हां नका तेच. मध्ये. हां, बरेचदा लेडीज हा विचार करतात की त्यांना सगळंच व्यवस्थित पाहिजे सगळंच असतं. व्यवस्थित. हां, वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहिती आहेच, आपण भेटतोय डॉक्टर अरुणा तिजारे यांना. की दरवेळेला मी परफेक्ट असायला पाहिजे असं काही नाही. त्याची गरज ॲज अ नसते. मदर, ॲज अ लेडी मी काय परफेक्ट असायची गरज नाही. मला आज माझ्या घराला वेळ द्यायचा तर ठीक आहे, एक दिवस मी माझं आज काम घराला थोडं द्या, थांबवलं. हां. आज मला कामासाठी आहे तर ठीक आहे, माझ्या घरात पसारा असेल, किचन थोडंसं अस्ताव्यस्त चालून असेल तरी चालून जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं. बरेचदा लेडीज हा विचार करतात की त्यांना सगळंच व्यवस्थित पाहिजे सगळंच असतं. हां, व्यवस्थित, म्हणजे हां. रिलेशन पण चांगले हवेत, हे पण चांगलेत, मुलं पण चांगलेत, अगदी घर पण परफेक्ट हवंय आणि ते खरंच शक्य नसतं. हे स्वतः एक्सेप्ट शक्य करायला करतात काही काळ, काही काळ. हां, 40 नंतर खाली यायला लागतात. बरोबर. कारण हां, तोपर्यंत एनर्जी सगळी खूप असते. सो हां. तुम्हाला सगळं करता येतं. पण बरोबर. हळूहळू मग वेअर अँड टेअर बॉडीचं बरोबर. हळूहळू बॉडी हां. कमजोर व्हायला लागली की मग ती चिडचिड, भांडणं बरोबर. ह्याला हां. सुरुवात होते. म्हणजे माझ्या याच्यात तर मी पाहिलेलं आहे की एक 60ची बाई आणि 65ची व्यक्ती, त्यांना डिवोर्स घ्यायचं होतं. ओह, अच्छा. आणि ते म्हणजे त्यांचं म्हणणं खूप दिवस ॲडजस्ट केला, आता बास. ओके, सो असेही निर्णय घेतात विचित्र, जर आधी म्हणजे आधीचं मॅनेज नाही केलं इमोशन्स तर. आपण निर्णय घेताना चुकतो म्हणतो ते असंच चुकतो की आपण सगळंच प्रत्येक वेळेला आपणच परफेक्ट पाहिजे, Perfect आपण पाहिजे. असंच पाहिजे. तर आपल्या मनाला स्वतःला समजाव की अगं तू पण शांत एक मुलगी आहेस किंवा माणूस बाई आहेस, माणूस आहेस, येस, आणि तुलाही आरामाची गरज आहे. आज ठीक आहे, आज नाही झालं तर काही हरकत नाही, उद्या करूया. मग ते स्वतःला समजावणं प्रायोरिटाईज महत्वाचं. कशाला महत्व आहे? आज तुमचा मुलगा आजारी आहे, इट्स ओके, त्याला पूर्ण दिवस द्यावाच लागेल तुम्हाला. बरोबर आहे. ओके, त्यावेळेला बाकीची गिल्ट आणायची गरजच नाही आहे, हे महत्वाचं. किंवा कामाच्या ठिकाणी जर महत्वाचं काही आहे तुमचं प्रोजेक्ट, तर तिथे द्यावे लागेल. बरोबर. सो इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. येस, फक्त ते समजलं पाहिजे कशाला आज महत्व द्यायचं. बरोबर. हां, किंवा तुमची रिलेशनशिप नवऱ्याशी जर खराब होतीये तर त्याला महत्व द्या. आधी ती कशी सुधारेल याच्याकडे लक्ष द्या. हो, कारण हे असं काही गोष्टी असतात की ते घरामध्ये जर आपल्या असेल तर आपलं वर्क लाईफ मध्ये पण तो सगळा स्ट्रेस येतो. स्ट्रेस येतो आणि ते वाईस वर्सा आहे. असं नाही की नवरा खुशीत असणार आहे, त्यालाही तो त्रास होत त्यालाही असतो. असतो तोच. सो घरात जर तुम्ही आनंदी असलात ना तर तुम्हाला यशस्वी होणं सोपं असतं. बरोबर. म्हणून नेहमी मी फोकस करते की नवरा बायकोची रिलेशनशिप जर चांगली आहे, समजूतदारपणा दोघांमध्येही आहे, तर तुमचे निर्णय बरोबर असतील, तुम्ही कितीही उंची गाठू शकता दोघंही. कारण एकमेकांना मग मदत करण्याचा भाव असतो. येस. आणि त्यावेळेस आपण हे पण बघतो की बाहेरचे लोक त्यांनी काहीही केलं तरी आपल्यामध्ये फरक पडत नाही नाही. पडत काही. बरोबर. त्यांचा काही संबंध नसतो. हां, बरोबर. विचारपूर्वक जर नवरा बायकोनी मिळून डिसिजन घेतलं असेल तर दुसऱ्या कोणाला येऊ देऊ हां, नका तेच. मध्ये. हां, बरोबर. तुझी आत्ता म्हणाली देव असतो आतमध्ये, हां, त्याला आम्ही स्पिरिच्युअल इंटेलिजन्स म्हणतो, आध्यात्मिक हुशारी. अच्छा. ही एसक्यू फारसा कोणाला माहिती नाहीये. पण खऱ्या अर्थाने हा जर तुम्ही वाढवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातले येणारे 90% प्रॉब्लेम्स बाहेरच चालले जातात, ओह, अच्छा. तुमच्यापर्यंत येतच नाही. पण स्पिरिच्युअल इंटेलिजन्स म्हणजे पूजा अर्चा नाहीये. अच्छा, राईट. तुम्हाला जाणून की मला माझ्या आतच ती सुप्रीम पॉवर आहे, आणि मग तुम्ही मेडिटेशन करू शकता, तुम्ही अजून काही करू शकता, आणि हळूहळू ती पॉवर जशी जशी वाढेल तसं तुमच्यापर्यंत अपॉर्च्युनिटीज येणं. म्हणजे मी तर माझ्या स्टुडंट्सना सांगते की तुम्हाला जेव्हा आपण होऊन कस्टमर येईल तेव्हा समजून जायचं तुमचा स्पिरिच्युअल इंटेलिजन्स वाढलेला आहे. ओके, अच्छा. आपोआप तुम्हाला कस्टमर्स यायला सुरुवात हे होते. मी तुमच्याकडनं पहिल्यांदा येते. मी शिकलेलं नाहीये, पण मला आवडेल शिकायला मॅडम याविषयी. पूर्ण केला नाहीस ना पूर्ण course? नाही केला तेव्हा. सो डेफिनेटली दिस इज समथिंग टोटली न्यू फॉर मी. आपण इतके दिवस फक्त तुला म्हणतो. एका छोट्याशा उदाहरणाने सांगते आपल्या जीवनात कसा फरक पडतो. मी आता तुला सांगितलं की इंटेलिजन्स असतो आपला, त्याला IQ म्हणतात. इमोशनल मॅनेजमेंटला इमोशनल क्वोशंट म्हणतात, आणि SQ म्हणजे स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. तसा जसं देशाला प्रोटेक्ट करायला आर्मी मिलिटरी असते, ओके, त्यांचं काम काय ते इथे आपल्याला कळत नाही, पण तुम्ही आज सेफ आहात त्यांच्यामुळे. राईट. तसंच तुम्ही ज्या काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करता, मेडिटेशन असेल, व्हिज्युअलायझिंग असेल, जप मंत्र असतील, हे सगळे जे काय करतात ते त्या आर्मी मिलिटरी सारखं काम करतात. ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात, अर्ध्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत नाही. म्हणजे आपला ओरा म्हणतो तो. अच्छा, त्याचं बॉर्डर ते स्ट्रॉंग करतात. दुसरा असतो इमोशनल इंटेलिजन्स. ते असं समजा की तुमच्या आतले पोलीस फोर्स, अच्छा. तो तुम्हाला चुकू देत नाही, चोर आत येऊ देत नाही, निगेटिव्ह विचार आत येऊ देत नाही. तर हा इमोशनल इंटेलिजन्स जसा जसा वाढवाल तसं तसं तुम्ही पॉझिटिव्ह व्हायला लागता, आणि तो तुम्हाला प्रोटेक्ट करतो. ह्याच्यात दुसरं पण आहे, मेजर प्रॉब्लेम आला तर जसं मिलिटरी आर्मीला तुम्ही बोलवू शकता तसं तुम्ही त्या स्पिरिच्युअल इमिजिएट कॉन्टॅक्ट करू शकता, आणि तुमचे मेजर प्रॉब्लेम्स पण सॉर्ट आउट होतात.
कारण एका दिवसात ब्रिज बाळणं आर्मी मिलिटरीशिवाय कोणाला शक्य नाहीये. तसंच तुम्ही जेव्हा मेजर प्रॉब्लेममध्ये अडकता तेव्हा स्पिरिच्युअल शिवाय कुठलाच इलाज नसतो, कोणीच तुम्हाला वाचवू शकत नाही. तर अशा वेळेला तुमचं जर कनेक्शन असेल आणि ते फील्ड स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला मदत केली जाते. आणि IQ म्हणजे तो कॅप्टन आहे इथला. ओके, इंटेलिजन्स तुमचा जो आहे की हा मी हे करायला हवं, हे केलं तर हे होईल, बुद्धी आहे ही तुमची. म्हणजे तेच निर्णय आपण जो विषय आहे डे टू डे निर्णय तुमचे याच्यावर अवलंबून असतात. ते तुम्हाला चुकू देत नाही, त्याला पण डेव्हलप करावं लागतं आणि ते वाचन करून मनन चिंतनाने तुम्ही तो डेव्हलप करू शकता. तुमचे पण ते आहेत त्याच्यात सेशन्स आहेत. फ्रेंड्स, कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. मॅडम खूप छान मोटिवेशनल स्पीकर तर आहेतच, त्याबरोबर सायकोलॉजिस्ट आहेत, त्यामुळे त्यांचे व्हिडिओ नक्की पहा आणि असेच राहा आमच्याबरोबर. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया.